महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दिल्लीतील जंतर मंतर प्रकरणाचे धुळ्यात पडसाद, काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन। दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। या विद्यार्थी आंदोलकांची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे भेट घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना देखील पोलिसांकडून अमानुष वागणूक देण्यात आली। या घटनेचा काँग्रेसच्या वतीनं धुळ्यात निषेध व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींना अशी वागणूक मिळत असेल तर विद्यार्थ्यांना कशी वागणूक दिली असेल असा प्रश्न उपस्थित करत यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। आपण सर्व बघत आहात, जंतर मंतरवर पूर्ण देशातील विद्यार्थी हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि नीट परीक्षामध्ये पेपर फुटी जी झाली त्या पेपर फुटीनंतर जी परीक्षा झाली 21 लाख विद्यार्थ्यांमधून 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि जुलमी सरकारच्या विरुद्ध आंदोलनाला छोटे छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले आणि त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला। आपण बघितलं आहात की नीट पेपरमध्ये जी नीट पेपरची परीक्षा लीक झाली आणि लाखो रुपयाचे पेपर यांच्या नाका घालून विकले गेले। त्यांनी राम मंदिरचा चंदा थांबवू शकले नाही, तिथं राम मंदिरची चोरी केली, तिथं लीक पेपर ही वेगळी गोष्ट झाली आणि 30 ते 35 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली। यांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या प्रकारे पोलिसांनी राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी आणि अन्य सगळ्या खासदारांना ज्या प्रकारे वडत धक्काबुक्की करत त्यांना गाडीत नेऊन टाकलं आणि एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि 4-5 तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि म्हणून धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।